नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत तर्रीबाज अशी मिसळ. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी रात्रभर भिजवून मग मोड आणलेली मोडाची मटकी घेतलेली आहे, ही मी घरीच भिजवलेली आहे. त्यानंतर मी लसूण घेतलेला आहे, तो ठेचून घेणार आहे. त्यानंतर घेतलेलं आहे किसलेलं आलं, मी आलं नेहमी किसूनच घेते. त्यानंतर कढीपत्ता, चिरलेली कोथिंबीर, 2 मीडियम आकाराचे कांदे. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि इथे मी टायगर ब्रँडचा मिसळ मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तरी हरकत नाही, थोडासा गोडा मसाला, संडेचा गोडा मसाला टाकला तरी चव सुंदर येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत 2 ते 3 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे आणि युनिक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फोडणीसाठी जिरी मोहरी घेतलेली आहे. आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला आहे ना मटकी जी आहे ती उकडून घ्यायची आहे, परंतु ती मटकी आहे ना कुकरमध्ये लावायची नाही आहे, आपल्याला ही अशा पद्धतीने उकडून घ्यायची आहे. तर पाणी मी गरम केलेलं आहे, त्यामध्ये आपण धुतलेली मटकी टाकूया आणि मटकी एका साईडला मीडियम फ्लेमवर उकळतच ठेवायची आहे, जेणेकरून त्याचा जो स्टॉक आहे ना तो छान स्टॉक निघतो, पाणी त्याचं घट्ट निघतं आणि त्याच्यामुळे वाटपाचीही त्याला जास्त गरज पडत नाही आणि आपली मिसळ ही सुंदर होते. त्यानंतर आपण मटकीमध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार. आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मिसळीच्या पाहिल्या असतील. कांदा टोमॅटो भाजून वाटून किंवा खडा मसाला भाजून वाटून किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या. पण ह्या माझ्या पद्धतीने एकदा मिसळ तुम्ही नक्की करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. आपण त्यामध्ये घालूया मीठ आणि एका साईडला आपली ही जी मटकी आहे ती उकळून ठेवायची आहे. दुसऱ्या साईडला आपण कढई तापत ठेवूया. कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण घालूया जिरी, मोहरी आणि कढीपत्ता. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता त्यामध्ये घालूया आपण जिरे आणि मोहरी. जिरी मोहरी छान तडतडली की त्यात टाकणार आहोत आपण कढीपत्ता. कोणत्याही भाजीला फोडणी जर छान बसली की ती भाजी चवीला सुंदरच लागते. कढीपत्ता पाहू शकताय, कढीपत्त्याची फोडणी किती सुंदर बसलेली आहे. त्यानंतर घालूया किसलेलं आलं. मी शक्यतो आलं हे किसूनच घेत असते, जेणेकरून ते दाताखाली येणार नाही. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये लसूण. लसूण थोडा परतून झाला, थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत जे मीडियम आकाराचे 2 कांदे चिरून घेतले होते ते आपण घालणार आहोत. पाहू शकता आपलं लसूण परतलेला आहे. त्यामध्ये टाकूया आपण चिरलेला कांदा. कांदाही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, परंतु आपला एका साईडला जे आपण मटकी मोडाची उकडायला ठेवली होती तीही तयार होत आहे. कांदाही छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला कांदा छान असा परतत आलेला आहे.
कांदा छान परतला की आपण त्यामध्ये जे राहिलेलं मीठ होतं ते घालणार आहोत. हळद आणि लाल तिखट घालणार आहोत. आणि आपण जो टायगर ब्रँडचा मिसळ मसाला घेतला होता तो घालणार आहोत. आणि हो, मी इथे बेडगी मिरची पावडरही घातलेली आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घातली तरी चालेल किंवा स्किप केली तरीही चालेल. आपले हे मसाले चांगले परतले की मग आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे कांद्याचं आणि मसाल्याचं, ते आपण जे आपली बाजूला मटकी उकडत ठेवलेली आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत. आपली रेसिपी ही थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळेच म्हटलं रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आता हे आपलं जे तयार झालेलं आहे ते आपण त्या मटकीमध्ये घालणार आहोत. हे पहा, मटकी आपली छान उकळत आहे. छान स्टॉक तयार झालेला आहे आपला. आता आपण जे केलेलं आहे ते त्या मटकीमध्ये घालणार आहोत. आणि हो, मटकीला पाणी हे गरमच घालायचं आहे. गरज वाटली तरच घालायचं आहे, नाही तर आपण जी मटकी उकडायला ठेवलेली आहे त्यावेळेसच थोडंसं पाणी जास्त घातलं तरीही परत पाणी घालण्याची गरज भासत नाही. आता आपण कढई परत तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये घालणार आहोत तेल. तेल छान तापलं की आपण जे 2 ते 3 चमचे बेसन घेतलं होतं ना, ते आपण छान असं एकदम लो फ्लेमवर एकदम असं लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत. रेसिपी थोडीशी लेंदी आहे, परंतु चवीला खूप सुंदर लागते ही मिसळ. एकदा नक्की करून पहा. आता आपण यामध्ये घालणार आहोत बेसन. बेसन एकदम लो फ्लेमवर हलकं लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. पाहू शकता आपलं बेसनही छान फुललेलं आहे आणि त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आता हे बेसन आपण घालणार आहोत आपल्या मिसळीमध्ये. पाहू शकताय आपली मिसळ किती छान तिला तरी आलेली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.